ज्यावेळी आपल्या डोईजड प्रकरण जाते ना, त्यावेळी या भारतातला जो स्वतःला वर्णाहंकारी श्रेष्ठ जो स्वतःला समजतो जन्मानं, तो एवढा पॉलिटिक्स आहे की भारत देशामध्ये फार फार मोठे बंडखोर झालेले आहेत. त्यातला महावीर एक बंडखोर आहे, बुद्ध एक बंडखोर आहे. ज्यावेळी भगवान बुद्धांनी यांच्या विरोधात बंड केलं, नाकारून दिलं सगळं, मग यांनी काय केलं, हा धर्म आता डोईजड होणार, सगळीकडे अनुयायी व्हायला लागले भगवान बुद्धांचे. अहिंसा परमो धर्म, हा एक मंत्र कुमाराला. मग यांनी ते सांगायला सुरुवात केली, म्हणजे बुद्धांना आपल्यात घ्या आणि संपवा. काय बुद्ध आपलाच. मग 10वा अवतार करून टाकला, 9वा अवतार करून टाकला आणि अशा प्रकारे त्याला संपवला. आणि मला म्हणायचं बुद्ध तुम्हाला प्रिय आहे, मग घराघरात ठेवा ना तुम्ही, ज्याच्यामध्ये कुठलीही चातुर्वर्ण व्यवस्था नाही, जो समत्व प्रधान आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? पण संपवायचं म्हणून स्वीकारायचं अगोदर आणि स्वीकारून संपवायचं बुद्धांना. तसंच आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात प्रवेश करायचा, वारकरी संप्रदाय स्वीकारायचा, दिंड्यात घुसायचं आणि वारकरी संप्रदाय संपवायचं. हे कधी ओळखणार? यांची कुटील कारस्थानं महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ अनुभवी वारकऱ्यांना, स्वतःला ज्ञानोबा तुकोबांचे स्वतःला निष्ठावंत पाईक समजता, यांची कुटील कारस्थानं तुम्ही कधी समजून घेणार? उद्या वारकरी संप्रदाय संपवायला बसलेले, लक्षात घ्या. हे लोक जसं बुद्धांना स्वीकारून संपवलं, तसं उद्या वारकऱ्यांना स्वीकारून हे राज्य करते. कारण राज्य करते यांच्या माइंडनच चाललेले आहे.